नमस्कार, उज्ज्वलाच किचन ॲडव्हेंचरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे खुशखुशीत लागणारी शंकरपाळी। शंकरपाळी बनवण्यासाठी आपण घेतला आहे 1 किलो मैदा, 1 वाटी साखर, 1 वाटी तूप, अर्धा चमचा वेलची पूड, सगळ्यात आधी आपण गॅसवर एक पतेला ठेवला आहे। त्यात 1 वाटी साखर टाकूया। त्याच वाटीने 1 वाटी पाणी टाकूया आणि याला एक उकळ काढून घेऊया। विरघळत पर्यंतच फक्त गरम करायचं आहे, जास्त गरम करायचं नाही आपल्याला। आता बघा थोडी थोडी उकळी यायला लागली आहे। थोडी उकळी आल्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी तूप टाकून घ्यायचं आहे आणि 1 मिनिट होऊ द्यायचं आहे। आणि आता झालेलं आहे आपलं, तर गॅस बंद करून घ्यायची। आता आपण हे जे साखरेचं हे मिश्रण झालेलं आहे हे आपण एका भांड्यात काढून घेऊया। आता आपण याच्यामध्ये जे अर्धा चम्मच वेलची पूड घेतली आहे ती टाकून घेऊया। चिमूटभर मीठ घालून घ्यायचं। आपण आता याला थोडंसं मिक्स करून घेऊया। आता आपण यामध्ये थोडा मैदा घालून घेऊया। आता यामध्ये आपण मैदा टाकलाय तर हा पूर्ण एकजीव करून घेऊया। आपल्याला जसजसा मैदा लागतो तसतसा आपण टाकूया। आधी थोडं टाकून घ्यायचा, पूर्ण एका वेळेस टाकायचं नाही। बघा आता आपल्याला थोडं मैद्याची आवश्यकता आहे, तर आपण परत यामध्ये मैदा टाकूया। याला पूर्ण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आपण। गरमच मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपलं थोडं मिक्स करून झालं आहे छान प्रकारे। तर आता आपण याला हाताने छान असा गोळा तयार करून घेऊया।
आता हा आपला गोळा मळून झालेला आहे, तर आपण आता याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया. असे छोटे छोटे आपण गोळे तयार करून घेऊया. हे आपले गोळे तयार करून झालेले आहे. त्याला आपण छान सुती कापडाने ओल्या सुती कापडाने झाकून घ्यायचं आहे. असं सुती कापड आपण यावर झाकून घेऊया. तेल घेतलं आहे, ते गरम करून घेऊया. आता आपण यामधला एक गोळा घ्यायचा आहे, त्याला छान असं करून घ्यायचं आहे. आणि याला लाटून घेऊया. आपल्याला एवढी जाड लाटून घ्यायची आहे. त्यानंतर याचे जे कट्स आहे ते काढून घ्यायचे. आता याला तुम्हाला जसा आकार पाहिजे तसं काटून घ्यायचं आहे. याला मी आता काजू कतलीच्या शेपमध्ये काटून घेत आहे. आणि आता आपल्याला याला छान असं अलग अलग करून घ्यायचे आहे. हे बघा इतके जाडे आपण इतके जाडे शंकरपाळी केले. तेल आता आपलं गरम झालेलं आहे. आपण चेक करून पाहता बघा गरम झालेलं आहे. तर आपण जी शंकरपाळी बनवलेली आहे ती आपण तळून घेऊया. याला वर खाली करून घ्यायचं आहे असं. आणि छान तळून घ्यायचं आहे. जर तुमची शंकरपाळी तेलात विरघळत असेल तर त्यामध्ये अजून थोडा मैदा घालून त्याला छान मळा आणि नंतर त्याला
त्याची शंकरपाळी काढून तेलामध्ये तळा. त्याच्याने तुमची शंकरपाळी विरघळणार नाही. आता आपण हे मंद आचेवर छान तळून घेतले आहे. थोडे थोडे बघा लालसर झालेले आहे. आता आपण अजून काही सेकंद होऊ देऊया आणि याला काढून घेऊया. आता आपले हे झालेले आहे. आपण आता यांना काढून घेऊया. आता आपलं छान तळून झालेलं आहे. हे बघा, याला छान पदर सुटलेले आहे आणि छान खुशखुशीत पण झालेलं आहे. जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.